पण हे ध्वजारोहण करत आहोत, दिल्लीचे ही तप्त राखितो महाराष्ट्र माझा, अशा प्रकारे दिल्लीच्या या देशासाठी जर आहुती दिली असेल तर या महाराष्ट्रानं दिलेले आहे, थोर नेत्यांनी दिलेले आहे आणि देशाच्या तप्त राखण्यासाठी हा महाराष्ट्र सतत पुढे राहिलेला आहे। अशा प्रकारचा खरं तर सांगेन हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्हे तर छत्रपती शिवरायांचा हा देश आहे, ज्यांनी जतन केलं आपल्या संस्कृती। ज्या संत महंतांनी ही संस्कृती दिली त्या संस्कृतीचं जतन करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनं स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण केल्या कारणाने हा आपण एकत्र हा एक अखंड असा महाराष्ट्र नव्हे तर हा संपूर्ण देश वाचवण्याचं काम जे आहे त्या माझ्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे। आणि अशा प्रकारचं हे आमचं हे राज्य, हा आमचा देश आज या देशाचं हे महाराष्ट्र देश म्हणतो। आणि अशा प्रकारच्या ह्या महाराष्ट्र देशाचं या आजचं ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत। मी पहिल्यांदा सर्वांचे स्वागत करत आहोत, सर्व विभागाचे प्रमुख, आपला माजी विद्यार्थी आणि चांगल्या प्रकारचा समाजसेवक आणि कळंबोलीमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यामध्ये अजय सूर्यवंशी हा अतिशय पुढे योगदान असतं त्याचं। आणि शाळेचे कार्यक्रम सर्व सहभागी होऊन त्याच्यामध्ये पुढाकार स्वतः घेत असतो। मी त्याचे सुद्धा स्वागत करत आहेत आणि तसेच बाबांचे मी संकुलांच्या वतीनं स्वागत करत आहे, सर्व विभाग प्रमुखांचे। आणि यावर्षी जे रिटायर्ड होत आहेत, आता उद्या मला वाटतं कार्यक्रम आहे, आठवण ठेवतो कारण त्यांनी सांगितलेलं आहे उद्या जेवणाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी यावं असं जाहीर करा असं मला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की त्यांच्या निमंत्रणास मान देऊन निदान जेवण्यासाठी तरी यावं ही विनंती आहे। धन्यवाद। सावधान सावधान। मैं आपको ध्वजारोहण के लिए निमंत्रित करता हूँ। हा भारताचा राष्ट्रध्वज आहे आणि हा अखंड उभा राहावा, या भारतातच नव्हे अखंड विश्वामध्ये याची ख्याती आहे। अशा प्रकारचा हा आमचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे आणि तिरंगा हा नियमित लढवत दौलत राहावा आणि अशा प्रकारचा हा तेजस्वी असा तिरंगा थोड्याच वेळात फडकणार आहे। या राष्ट्रध्वजाचं, या प्रतिमेचं आणि या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि सर्व मान्यवर ध्वजस्तंभाचे पूजन करत आहेत। त्या दिवशी प्राचार्याने खंत व्यक्त केली की मी फक्त आता निरोप देण्याचं काम करत आहे। खरोखरच या कुटुंबातील अनेक सदस्य एक जात नाही तर ते ग्रुपमध्ये जात आहेत। थोडं दुःखच आहे कारण हा परिवार जवळजवळ मला वाटतं प्रत्येक सदस्य 25 ते 30 वर्षे इथे एकत्र राहिलेला आहे आणि याच्यामधील सदस्य सर त्यांना प्रत्येकाला त्या दिवशी खंत व्यक्त केली की मी फक्त निरोप देत आहे
बाबांना बोलवा. बाबा, बाबा या, या पुढे या. जाणतं व्यक्तिमत्व बाबा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. त्यांनी खरोखरच मागचा इतिहास त्यांना माहिती असेल आणि त्याच्यामुळं एक जाणतं व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. धन्यवाद बाबा. धन्यवाद. राष्ट्रध्वज फडकलेला आहे. राष्ट्रध्वज को सलामी दो. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. शान इसकी जाने पाए जाए जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए. अब होवे प्रणव पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. विपिन आम्हा तुझी मुली लढणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जेव्हा. सह्याद्रीचा सिंहगर्जत शिवशंभूराजा. दरी दरी तुझनाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलावी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिदला निराच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी जिंकला दिल्लीचे हित राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. भारत माता की जय. भारत माता की वंदे वंदे. अरे पेशा. अशा प्रकारचा आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आज आता प्राचार्य आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार, कारण महत्त्वाच्या सूचना देणार आहेत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दोन्ही दिनाचं महत्त्व सरांनी आपल्याला प्रास्ताविकेत सांगितलं. संयुक्त महाराष्ट्रातून स्वतंत्र महाराष्ट्र करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं
त्या सर्वांना विनम्र अभिवादन. आणि एकमेव भाग साजरा करण्याचं भाग्य आमच्यासारख्याला मिळालं, त्यामुळं खरोखर आम्ही भाग्यवान समजतो. आज या कामगार दिनाच्या व 1 मेच्या सर्व ज्युनियर कॉलेज, मराठी माध्यम या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या विद्यालयाचे विद्यमान उपमुख्याध्यापक अधिकृत दीक्षित सर, पर्यवेक्षक मगरे सर, पाटील सर, मगरे पाटील सर, त्याचबरोबर पर्यवेक्षिका कांबळे मॅडम, खेरकर सर, खेरकर सरांबरोबर आलेले नातेवाईक, त्याचबरोबर कार्यालयीन प्रमुख आपले वासुदेव पाटील, उर्दू विभागाच्या सहगुप्ता मॅडम. आणि मला असं वाटतं की आज पर्यवेक्षिका कांबळे मॅडम आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ज्यांच्या सहवासात 5-7 वर्ष गेली चांगली, अशी एक मोहरे या कार्यपावल्यातून कमी होतात आणि त्याचं दुःख मनातून होतं. परंतु नियत वयोमानानुसार त्याला कोणीही टाळू शकत नाही. असे सर्वच माझे सहकारी M.N. पाटील असतील, आमचे PS पाटील असतील, GV पाटील असतील, ज्यांचा आता सेवानिवृत्ती झाली, कार्यालयीन हिंदी विभागाच्या अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व जशी म्हात्रे मॅडम, शेगुप्त त्यांचं नाव घेतलं. मग तुम्ही रिटायर नाही का? इच्छा असेल तर होऊन जा, काय प्रॉब्लेम. त्याचबरोबर आमचे चित्रकार ज्यांनी भिंती बोलक्या केल्या, ते कधीच मी प्रत्येक शाळेत जाऊन आलो. ज्यांना या शालाबाह्य विद्यार्थ्यांची मनापासून तळमळ असते आणि त्यांनी सांगितलं सर फॉर्म नेतो जातो, असे आमचे सर्वांचे लाडके अनिल पाटील सर, महात्मा गांधीच्या रूपात आम्हाला मिळालेले बापू, त्याच्या ज्युनियर कॉलेजचं एक आवडतं व्यक्तिमत्व, ते सुद्धा या वर्षी रिटायर होते. आणि माझी आजी सगळे कोणाला रिटायर व्हायचं असेल हां ते तुमचं नंतर सांगा. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि जाता जाता ज्यांनी आयुष्यभर म्हणजे शाळेत लागल्यापासून मला वाटतं ज्यांची आवड होती, पहाटे उठून ड्रेसवर फिरणार, या ग्रामपंचायतचा झेंडा, त्या शाळेचा झेंडा, आपल्या शाळेचे झेंडे, एवढं सगळं व्यवस्थित करून ज्यांनी रस्त्यावरचं काम, सुरक्षेचं काम अतिशय मनापासून केलं काही न मागता, त्याची दखल मात्र एका चांगल्या राज्य संघटनेने घेतली. ते आमचे सर्वांचे, ज्यांचा आवाज आला. तुम्ही कधी म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यसुद्धा नाही करतात. 1 जुलैला ते पण रिटायर आहेत, 31 जुलैला नाही. अरे नाही, अरे सर आम्ही तुमच्या पाया पडायला पाहिजे का? तर अशा व्यक्ती आपल्यातून म्हणजे असणं आपल्याला एक खूप अभिमानाची गोष्ट होती. आणि जाता जाता का होईना मला वाटतं त्यांना जे पब्लिक पुरस्कार देतो, विद्यार्थी पुरस्कार देतात, रस्त्याने जाताना त्यांचे, मी रस्त्यात जात होतो, एका दुकानावर उभं राहिलो, एका मुलीने नाव घेतलं, ती पोलीस दलात होती आणि सरांचं नाव आवर्जून घेतलं. असे म्हणजे हे खरा पुरस्कार तुम्हाला मिळालेले. बाकीचे पुरस्कार कागदावरचे असू द्या, पण समाजाने दिलेला, विद्यार्थ्यांनी दिलेला सर्वात मोठे पुरस्कार तुमच्याकडे आहेत. आणि त्यांच्याचबरोबर खांद्याला खांदा लावून करणारे काम ज्यांनी इथे सुरुवात केली, कधी विचार केला नाही की मी माध्यमे विनाअनुदानित आहे, पगार आहे, नाही आहे, पूर्ण होईल, नाही होईल, परंतु विद्यार्थ्याप्रती ज्यांची भावना अतिशय चांगली होती आणि चांगली होती म्हणून त्यांचं सुद्धा चांगलं झालं, त्यांनासुद्धा या ठिकाणी त्या संघटनेने पुरस्कार त्या ठिकाणी दिला. असे आपले ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक नजीर शेख सर,
त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि 1 मे आज कामगार दिन आणि सगळ्या गोष्टी मी खास माईक याच्यासाठी घेतला की शासनाने आपल्यावर खूप जबाबदाऱ्या दिल्यात. त्यांनी सांगितलं की शिक्षकासारखा प्राणी हुशार, अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष कोणच नाही, म्हणून सगळे कामं मात्र आपल्याच खांद्यावर त्यांनी मनापासून दिले. कारण मग आता देशामध्ये सर्वात मोठी परीक्षा नीट, आणि ती नीट करण्यासाठी आपल्यावर सुद्धा जबाबदारी शासनाने नीट टाकली. आणि नीट टाकली तर ती अशी तशी नाही टाकली तर 1200 मुलं घेऊन टाकली इथे. त्याच्यामुळं ती आणखीन आपल्याला लोड आला. सगळं काही माहिती नाही, परंतु त्यांचे सारखे फोन येतात. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम अतिशय चोख, फक्त दम देण्याचं काम ते करतात आणि काम करण्याचं काम आपण करायचं. परंतु जे जबाबदारी आपली आहे त्याच्यामुळं याच्यासाठी सांगतो की जरी आपण 1 मेला असं जर सुट्टी मुलांसाठी सुट्ट्या आहेत, 1 मेपासून खऱ्या अर्थानं मुलांना सुट्ट्या आहे, परंतु आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला सुट्टी नाही असं कलेक्टरचे आदेश आहेत. त्याच्यामुळं जे राष्ट्रीय काम आपल्याला येईल ते आपल्याला या ठिकाणी करावंच लागेल. काही ठराविक अडचणी सोडल्या तर आपण ते ॲडजस्ट करायला पाहिजे. त्याच्यासाठी कुणालाही सुट्टी असेल असं वाटत नाही. 3 तारखेला नीट आहे आणि गेल्यापासून तर त्यांचा एक सुपरवायझर द्यायची शासनाचा, परंतु यावर्षी त्यांनी तो पण दिला नाही. तुम्ही दोन्ही सुपरवायझर तुम्हीच करा आणि सगळ्या जबाबदाऱ्या देऊन ते बाजूला झाले. आणि अशा या पद्धतीत ही नीट होत नाही तर परत 24 तारखेला ज्यांनी आपल्याला आदेश दिला आहे काल परवा म्हणजे मागच्या महिन्यात, जे दम देऊन सांगतात की तुम्हाला सुट्ट्या नाही, तुम्हाला हे काम करावंच लागेल, जनगणना असेल किंवा कुठला असेल, असे लोक निवडीचं कामसुद्धा आपल्याला दिलेलं आहे परत 24 तारखेला. जे आपल्याला दम देतात त्यांना निवडीचं कामसुद्धा आपल्यावरच, आणि ती परीक्षा आहे 24 तारखेला आणि तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पार पाडायची. तर या सगळ्या कामासाठी तुम्हाला मनपूर्वक मनातून इच्छा प्रकट हो याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि ते आनंदाने तुम्ही इथे करणार त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता पर्यावरण वाढलं आहे, मला वाटतं आपण 42-43 आतापर्यंतचा हा आकडा नागपूर आणि विदर्भात ऐकत होतो, परंतु ते आता आपल्या मुंबईपर्यंत किंवा रायगडपर्यंत येऊन ठेपला आहे. मला वाटतं अर्धशतक ठोकायला त्याला काहीच वेळ लागणार नाही. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की आपण या समाजाचे घटक आहोत आणि जर पर्यावरण वाचलं नाही तर ती वेळ आपल्याजवळ लवकर येऊन दारात येऊन आलेली आहे. ते वाचवण्यासाठी आपण काय करोडोनी झाडं लावू शकत नाही, पण जिथे काम करतो, जिथे राहतो, जिथं आपलं आयुष्य जातं तिथे मात्र आपल्या आयुष्यातल्या 2 हातांनी कमीत कमी एखादं झाड लागलं जावं. नुसतं लागलं नाही जावं तर ते मोठं केलं जावं, वाढलं जावं, एक अपेक्षा व्यक्त करतो. म्हणून आपला हा परिसर, ही झाडं अतिशय सुंदर आणि हिरवीगार आहेत. याचा अर्थ या ठिकाणी आपण माती त्याला टाकून कंपाऊंड केल्यामुळं सगळ्यात जास्त हिरवी आहे. आणखीन आपल्याला या ठिकाणी माती करून आपल्या झाडं लावायचे. प्रत्येकाने एक संकल्प करा, कुठेही लावा, पण एक झाड मात्र नक्की लावा. एकच सांगितलं, दुसरं लावलं तर अख्खे आनंद होईल. पुन्हा एकदा 1 मे दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांचा सत्कार झाला त्या दोघांना मी आता गुच्छ आणायला पाठवलं होतं, परंतु गुच्छ भेटला नाही. परंतु आपल्या शाळेच्या वतीने त्यांना एक उबदार मायेची शाल या ठिकाणी देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करतो. प्रथमतः आपले आदरणीय विलास पाटील सर यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांचा सत्कार मला वाटतं जे त्यासाठी हां घ्या ते घालून लावा त्याला. हां सर, टाळ्या वाजवा. शेख सर या, उपमुख्याध्यापक या. अरे थांब ठीक आहे, झाडं लावायची का तुम्हाला.
आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उद्या सकाळी आहे. त्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. काही चुकलं बाकलं असेल हे बाकीच्या आपल्या कर्मचारी शासकीय निमशासकीय यातून आभार व्यक्त करतो. आणि हा माझं लांबलेलं 2-4 म्हणजे अर्ध्या तासाचं भाषण या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. सर्वांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि निवृत्त होणाऱ्या सर्वांना शुभेच्छा सरांनी दिलेल्या आहेत. तर आज आपण कामगार दिन आहे, भरपूर कामं आहेत. कामाचं नियोजन आज आणि उद्या आपण करणार आहोत. ही शासनाने ठेवलेली कामं जी आहे, तर आपण कामगार आहोत, कामगार दिन आहे, त्याच्यामुळं आजच्या दिवशी आपण नियोजन करूया आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आणि पुढील आता पाटील सरांनी सांगितलं की उद्या 1 वाजता 12वीचा निकाल आहे. या सगळ्या शिलेदारांनी तयार राहा. वर्गाचे जे वर्ग शिक्षक असतील त्यांनी. आणि मला वाटतं की पुढच्याच हप्त्यामध्ये 10वीचा पण असेल. 10वीवाल्याने पण आपलं तयारी ठेवा. धन्यवाद. धन्यवाद सर. आज कार्यक्रम संपन्न झाला. मी अजय सूर्यवंशी आणि बाबांचे उपस्थित आहे त्यांचा विषय मी आभार मानत आहे.